नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा आपलं स्वागत मनपूर्वक करत आहे. या 2023 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटांबद्दलची माहिती देणारे हे एपिसोडिक मी ही शृंखला करत आहे. आणि याच्यामध्ये यावेळेस आजचा जो एपिसोड आहे हा एपिसोड आहे की मे महिन्यामध्ये किती मराठी सिनेमे रिलीज झाले. तर मित्रांनो, आत्तापर्यंत जेवढे एपिसोड केलेले आहे त्या सगळ्या एपिसोडमध्ये कुठल्या महिन्यामध्ये 8 सिनेमे रिलीज झाले, कुठल्या महिन्यामध्ये 9 झाले, कुठल्या महिन्यामध्ये 5 झाले, 4 झाले, असे मराठी सिनेमे रिलीज झाले. मी तुम्हाला सगळ्यांचे डेट्सही सांगितलेला आहे. पण यावेळेस मी खरोखर सांगणार आहे की यावेळेस म्हणजे कहर झाला आहे. कारण सगळ्यात जास्त सिनेमे मे महिन्यात रिलीज झाले. कारण प्रत्येक प्रोड्युसरला वाटत असतं की यार माझा सिनेमा मे महिन्याची सुट्टीमध्ये रिलीज झाला पाहिजे, तर जास्तीत जास्त लोक पाहतील. हा डोक्यात गोष्टी ठेवून सगळ्यांची ओढाताण झाली होती की माझा सिनेमा मेमध्ये झाला पाहिजे, मेमध्ये रिलीज झाला पाहिजे. कारण सुट्ट्या असतात, सुट्ट्यांमध्ये सिनेमा चांगला चालू शकतो. आणि अपेक्षित तेच असतं की प्रत्येकाला असं वाटतं की माझा सिनेमा चांगल्या वेळेत, चांगल्या थिएटरला, चांगल्या दिवशी रिलीज झाला पाहिजे. तर तसंच काहीसं याच्या बाबतीत झालेलं आहे. तर मे महिन्यामध्ये 2023 मध्ये किती सिनेमे रिलीज झाले आणि कोण हिट होता आणि कोण फ्लॉप होता हे आज मी तुम्हाला या एपिसोडमध्ये नक्की सांगणार आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा मी सांगणार आहे की मे 5 तारखेला कुठले कुठले सिनेमे रिलीज झाले. मेच्या 5 तारखेला 1, 2 आणि 3 टोटल 3 सिनेमे रिलीज झाले. त्यापैकी सगळ्यात पहिला सिनेमा रिलीज झाला होता तो म्हणजे बलोच. सिनेमाबद्दल खूप गोष्टी ऐकल्या होत्या. प्रकाश पवार यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता. प्रवीण तरडे, अशोक समर्थ, स्मिता गोंदकर, तेजश्री प्रधान, विशाल निकम अशा दिग्गज कलाकारांनी सजलेला हा सिनेमा होता. अप्रतिम विषय होता, अप्रतिम गोष्ट होती बलोचमध्ये. कारण हा मोठ्या बजेटचा सिनेमा होता. आणि हा सिनेमा जेव्हा मी पाहायला गेलो होतो तेव्हा सिनेमाकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या. कारण प्रवीण तरडे, स्मिता गोंदकर नावासारखी दिग्गज कलावंत होते. त्याच्याबरोबर अशोक समर्थ एक समर्थ कलाकार त्याच्यामध्ये होते. त्याच्यामुळे हा सिनेमा पाहायला गेलो होतो. पाहायला गेल्यानंतर मी एक गोष्ट जाणवली की यार मराठीमध्ये का लोक प्रॉपर लक्ष देत नाही सिनेमा मेकिंगच्या वेळेस. कारण त्याच्यामध्ये मॅक्झिमम VFX होता. VFXचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे VFX जाणवत होतं की हे VFX आहे. पण टेक्निकली थोडासा उजवा डावा मला सिनेमा वाटत होता. पण ओव्हरऑल सिनेमाची कॉन्सेप्ट खूप चांगली होती. हा सिनेमा जर व्यवस्थित पद्धतीने केला असता तर डेफिनेटली हा सुपर डुपर हिट फिल्म होता. पण एक सुंदर सिनेमा होता बलोच, जो सिनेमा प्रकाश पवार आमचेच मित्र आहेत त्यांनी हा दिग्दर्शित केलेला होता. पुढचा सिनेमा होता जो मे महिन्यामध्ये रिलीज झाला होता. 5 मेला रिलीज झाला होता. सिनेमाचं नाव होतं सारी. KS अशोका यांनी दिग्दर्शित केला. अजिंक्य राऊत या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत होता. रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबार आणि मृणाल कुलकर्णी असे दिग्गज कलावंत या चित्रपटामध्ये होते. आणि हाही सिनेमा सॉरी म्हणायचे का सारी म्हणायचे हेच कळलं नाही. त्यामुळे मी सॉरी म्हणतो. हा सिनेमा कधी आला कधी गेला काही कळलेलं नाही. त्याच्यानंतर पुढचा सिनेमा आला तेंडल्या. तेंडल्या म्हणजे सचिन तेंडुलकर वर आधारित आहे की काय हा मी सिनेमा पाहिला नाही. पण या सिनेमाबद्दल असं वाटत होतं. सचिन तेंडुलकरचा फोटो होता. सचिन जाधव, नचिकेत वाईकर नावाच्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता. अद्वैत जाधव, संभाजी तांगडे, अंकिता यादव, विठ्ठल नागनाथ काळे, केतन विशाल आणि फिरोज शेख नावाच्या कलाकारांचा याच्यामध्ये भरपूर चांगला समावेश होता. पण हाही सिनेमा आला हे कळलं, पण कुठे लागला, कधी गेला काहीच कळलेलं नाही आहे. पण या सिनेमाचं प्रमोशन मी नक्की पाहिलं होतं. त्याच्यानंतर 12 मेला जो सिनेमा रिलीज झाला तो म्हणजे मराठी पाऊल पडते पुढे या नावाचा सिनेमा आला होता. स्वप्नील मयेकर यांचं दिग्दर्शन होतं. चिराग पाटील, सिद्धी पाटणे, अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे आणि संजय कुलकर्णी नावाच्या या कलाकारांचा त्याच्यामध्ये समावेश होता. सिद्धी पाटणे म्हणजे आत्तापर्यंत अनेक अल्बमच्या माध्यमातून ही कलावंत फेमस आहेच आहे. तसंच संदीप पाटील यांचे चिरंजीव म्हणजे चिराग पाटील याच्यामध्ये मुख्य भूमिकेत होते. हाही सिनेमा कळला आलेला पण कुठे गेला काही कळलेलं नाही आहे. त्यामुळं मराठी पाऊल कसं पडलं पुढं हेच मला कळलेलं नाही आहे. त्याच्यानंतर पुढचा सिनेमा म्हणजे 14 मेला जो पुढचा सिनेमा रिलीज झाला होता तो सतीश राजवाडे दिग्दर्शित सिनेमा होता. ऑटोग्राफ एक जपून ठेवावी अशी लव्ह स्टोरी नावाचा सिनेमा होता. ऑटोग्राफ एक जपून ठेवावी अशी लव्ह स्टोरी हा सिनेमा एक खूप सेन्सिबल डिरेक्टर मी त्यांना म्हणतो सतीश राजवाडे यांचा हा सिनेमा होता. अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कोठारे आणि मानसी मोघे अशा दिग्गज कलाकारांनी भरलेला हा सिनेमा होता. पण हाही सिनेमाचं बहुतेक प्रमोशन थोडंसं
कमी पडलं की काय असं मला वाटतं, कारण हाही सिनेमा फारसा कळावा नाही, आला कुठेतरी दिसला आणि नंतर तो गायब झाला. त्याच्यानंतर पुढचा सिनेमा आला. त्याही सिनेमाचं, मी पुण्यात राहतो, मी पुण्यात असल्या कारणानं मी पुण्यामधले जे प्रमोशन होतात ते मी प्रमोशनबद्दल जास्त बोलत असतो. पुढचा सिनेमा आला 14 मेला आणि त्या सिनेमाचं नाव होतं चौक. चौक हा सिनेमा देवेंद्र गायकवाड यांचा पहिला सिनेमा होता. देवेंद्र गायकवाड म्हणजे मुळशी पॅटर्नमध्ये ज्यांनी एक महत्त्वाची भूमिका केली होती, त्यांचा हा पहिला दिग्दर्शक असतानाचा हा सिनेमा आहे. आणि या सिनेमामध्ये सुद्धा पुन्हा एकदा किरण गायकवाड, अक्षय टांगसळे, प्रवीण तरडे, उपेंद्र लिमय आणि संस्कृती बालगुडे यांचा महत्त्वाचा रोल असणारा हा सिनेमा होता. आणि चौकचं प्रमोशन जेव्हा मी पाहिलं, प्रमोशन बघताना मला तर वाटलं होतं की यार मुळशी पॅटर्नचा हा सेकंड पार्ट आहे की काय, असंच वाटत होतं. किंवा याच्यातले कलाकार सगळे मुळशी पॅटर्नमधलेच होते आणि याचं प्रमोशनसुद्धा त्याच पद्धतीने करण्यात आलं होतं. चौकामध्ये पोस्टर होर्डिंग्स लावले होते आणि सिनेमाने बिझनेस बऱ्यापैकी बरा केला असावा अशी अपेक्षा आहे. चांगला बिझनेस केला या सिनेमाने. चौक हा सिनेमा होता. त्याच्यानंतर 19 मेला आणखीन एक सिनेमा रिलीज झाला होता. याच्याचबरोबर रघुवीर नावाचा सिनेमा होता. निलेश कुंजीर यांनी दिग्दर्शित केलेला आणि याच्यामध्ये ऋतुजा देशमुख, विक्रम गायकवाड, राहुल मेंदळे सारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. आणि रघुवीर कधी आला कधी गेला कळला नाही. रघुवीर सिनेमा काय होता किंवा तो कळलाच नाही मला. किमान रघुवीर काय सिनेमा होता, रघुवीर जादूगर होता की जे रघुवीर समर्थ होता काही कळत नाहीये. पण रघुवीर नावाचा सिनेमा मात्र नक्की येऊन गेला होता. त्याच्याचबरोबर 19 मेला दिल बेधुंद नावाचा एक सिनेमा आला होता. तर हिंदी आणि मराठीचं संमिश्रण असणारा हा दिल हिंदीमध्ये आणि बेधुंद मराठीमध्ये असा सिनेमा होता. संतोष फुंदे नावाच्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता. आणि हंसराज जगताप, साक्षी चौधरी, जय चव्हाण, आरती कुठे नावाच्या या कलाकारांचा समावेश होता. हंसराज जगताप तर अवॉर्ड विनिंग कलावंत आहेच आहे. त्याच्याबरोबर साक्षी चौधरी एक सुंदर कलावंत आहे, एक सुंदर अभिनेत्री आहे. तिने याच्यामध्ये आपला समावेश केला होता. पण हाही सिनेमा जशी म्हणावं तशी अपेक्षा नाही झाली. कारण हा सिनेमा पाहत असताना असं वाटतं की अरे हा सिनेमा नक्की लहान मुलांसाठी करतो किंवा मोठ्यांसाठी करतो, नक्की काय म्हणायचं आहे काय. पण ओव्हरऑल हा सिनेमा आला, चांगला बऱ्यापैकी बिझनेस केला असेल अशी अपेक्षा करतो आणि तो गेला. त्याच्यानंतर 19 मेला सुद्धा आणखीन पुढचा सिनेमा रिलीज झाला, तो म्हणजे नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यत नावाचं गाणं सुपरहिट झालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर नाद एकच बैलगाडा शर्यत नावाचा सिनेमा सुद्धा येऊन गेला. चेतन सागडे नावाच्या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता. चेतन सागडे मला असं वाटतं की आमचाच मित्र आहे आणि तो एक उत्तम एडिटर आहे. त्याचा हा पहिला सिनेमा असावा असं अपेक्षित आहे. मला तर विकिपीडियावरचं मी तुम्हाला सांगतोय, हे जे लिहून आले ते सांगतो तुम्हाला मी. आदित्य राजे मराठे, ऐश्वर्या दौंड, पूजा पारधे, अनिल नगरकर, अजय वरपे नावाच्या कलाकारांचा समावेश याच्यामध्ये होता. पण हा सिनेमा सुद्धा कुठे आला कुठे गेला काही कळलं नाहीये. नाद एकच बैलगाडा शर्यत बहुतेक हा फक्त खेड्यागावात किंवा जिथे बैलगाडीचे फॅन्स आहेत त्याच लोकांनी हा सिनेमा पाहिला असावा. सिटीमध्ये याचा कुठेही काही बोलबाला झालेला नाही. त्याच्यानंतर पुढचा सिनेमा जो 26 मेला रिलीज झालेला होता, तो सिनेमा म्हणजे गेट टुगेदर नावाचा सिनेमा होता. हा एक सुंदर सिनेमा होता. सचिन धोत्रे नावाच्या एक दिग्दर्शक आहे, पंढरपूरचा हा नवीनच मुलगा आहे, यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला हा सिनेमा होता, स्वतः प्रोड्यूस केलेला होता सिनेमा. एकनाथ गीते, त्रिशा कमलाकर नावाच्या अभिनेत्रीचा खूप सुंदर रोल होता त्याच्यामध्ये. कारण हा सिनेमा एक त्याचं प्रमोशन खूप चांगलं चाललं होतं, खूप छान झालं होतं प्रमोशन. आणि हा सिनेमा बऱ्यापैकी चालला, पण बऱ्यापैकी त्याच्याबद्दल बोललं जातं, किंवा त्याची चर्चा तरी मार्केटमध्ये बऱ्यापैकी होती. गेट टुगेदर नावाचा हा सिनेमा होता आणि अशी अपेक्षा करूया की हा सिनेमासुद्धा सुपर हिट ठरला असेल. तर मित्रांनो, यानंतर 26 मेला आणखीन पुढचा सिनेमा रिलीज झाला, तो म्हणजे रावरंभ. अनुप जगदाळे जे स्वतः एक डिस्ट्रीब्युटर आहे, त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला एक सुंदर सिनेमा रावरंभ एक मोठ्या बजेटचा सिनेमा होता. ओम भूतकर, मोनालिसा बागल, अशोक समर्थ आणि शंतनू मोघे यांचा खूप महत्त्वाचा रोल असणारा हा सिनेमा होता. आणि हाही सिनेमानी बऱ्यापैकी धंदा केला असावा अशी अपेक्षा आहे. कारण रावरंभाबद्दल खूप साऱ्या गोष्टी ऐकायला मिळत होत्या, याचं प्रमोशन चांगलं झालं होतं. आणि अनुप जगदाळे तर उत्तम डायरेक्टर आहेच आहे आणि उत्तम डिस्ट्रीब्युटर आहे मराठीतले, त्याच्यामुळे डेफिनेटली यांच्या सिनेमाने नक्कीच चांगला बिझनेस केला असेल अशी अपेक्षा करतो. कारण रावरंभ हा त्यातल्या त्यात मला त्यात माहिती असलेला सिनेमा ठरलेला आहे.
त्यानंतर 26 मेला जांगो जेडी नावाचा एक सिनेमा झाला होता. हरदीप सचदेव नावाचा दिग्दर्शक आहे. अभिनव सावंत, गौरी नलावडे आणि आदित्य अंबरे नावाच्या कलाकारांचा समावेश आहे त्याच्यामध्ये. तर हा जांगो जांगो जेडी नावाचा सिनेमा मी पहिल्यांदाच ऐकतोय, मी आता पहिल्यांदाच वाचतोय करत. तर हा सिनेमा कधी आला, कधी गेला, कुठे गेला, याचं प्रमोशन झालं की नाही झालं याच्याबद्दल काही माहिती नाही, त्याबद्दल काही बोलू शकत नाही. तर आता वेळ आलेली आहे मित्रांनो की मे महिन्यामध्ये कुठले सिनेमे हिट झाले आणि कुठले फ्लॉप झाले. तर फ्लॉपबद्दल तर मी बोलणार नाही की नक्कीच नाही आहे, पण त्यातल्या त्यात ज्या सिनेमाबद्दल खूप जास्त ऐकायला मिळालं, कानावर गोष्टी चांगल्या चांगल्या पडल्या, त्या सिनेमाचं नाव जर मी घेईन तर सगळ्यात पहिला सिनेमा म्हणजे चौक या सिनेमाचा खूप चांगला बिझनेस या महिन्यामध्ये झालेला आहे या सगळ्या कॉम्पिटिशनमध्ये. त्याच्यानंतर गेट टुगेदर 2 नंबरला, गेट टुगेदर 1 नंबरला चौक, आणि त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल जर 3 नंबर असं म्हणाल तुम्ही तर नाही, फायरचे काही कॉम्पिटिशनच दिसत नाही. या 2च सिनेमाने, चौक आणि गेट टुगेदर या सिनेमाने बाजी मारली आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो अशाच या 2023 मध्ये रिलीज झालेल्या फिल्मच्या मी टोटल व्हिडिओज बनवत आहोत. प्रत्येक महिन्यामध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले, कोण हिट झाला, कोण फ्लॉप झाला. तर आता आपण मे महिन्याबद्दल बोललो, तर पुढच्या एपिसोडमध्ये आपण जून महिन्याबद्दल बोलणार आहोत. तर जूनमध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले, कुठले फ्लॉप झाले. तुम्ही जर फिल्मचे लवर असाल, मराठी सिनेमाबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर प्लीज या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा, कारण पुढच्या एपिसोडमध्ये मी जून महिन्याबद्दल नक्की बोलणार आहे. पहा की त्या महिन्यामध्ये किती सिनेमे रिलीज झाले. स्टिल देन सायनिंग ऑफ.